नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला 2 कांद्यापासून रेसिपी बनवायची आहे. भाजीला घरात काही नसलं तर कांदे, बटाटे किंवा आणखीन टमॅटो ह्याशिवाय आपल्याला दुसरं काही दिसत नाही. पण आपल्याला 2 कांद्यांची भन्नाट रेसिपी बनवायची आहे. त्यासाठी काय करायला लागणार आहे, व्हिडिओ संपूर्ण पहा. 2 कांदे घेतलेले आहेत. ते आपल्याला छान सोलून कापून घ्यायचे आहेत. अगदी बारीक कापायचं, व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर पुढची कृती पाहायची आहे आपल्याला. 2 कांदे, ही रेसिपी 2 कांद्यांची तर आहे, पण 4-5 माणसांसाठी अगदी पोटभरेची रेसिपी होणार आहे. आता त्याकरता आपण काय घ्यायचं आहे, हा आहे बटाट्याचा किस. बटाट्याचा किस म्हणजे आपण वाळवणं करतो त्यामधला वाळवलेला बटाट्याचा किस आहे. ते वर्षभर आपण टिकवण्यासाठी वाळवून घेतो आणि छान तळून खातो. पण तळण्यापेक्षा तुम्हाला तेल जर कमी खायचं असेल तर ही रेसिपी अगदी उत्तम आहे. आता एक बाउलमध्ये ठेवायचं आहे, म्हणजे घालून घ्यायचं आहे आणि 1 ग्लासभर पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे थोडा वेळ. म्हणजे आपली दुसरी प्रोसेस होस तोपर्यंतच भिजवायचं आहे, जास्त वेळ आधी भिजवून ठेवायचं नाही. आता मी एक कढई ठेवलेली आहे पहा, आणि त्यामध्ये तेल ओतून घ्यायचं आहे. तेल तुमच्या अंदाजाने घाला. मी 2 चमचेच घालणार आहे, जास्त तेल वापरायची गरजही नाही याला. जर तुम्ही जास्त तेल खात असाल तर तुम्ही थोडंसं जास्तही घालू शकता. आता जिरी मोहरी छान फोडणी करून घ्यायची आहे त्याची. आणि आपण जो कांदा कापून ठेवलेला आहे, 2 मोठे कांदे घेतलेले आहे, ते कटिंग केलेले आहेत बारीक, ते घालून घ्यायचे आणि एकदम मस्त असा लाल जरजरीत करून घ्यायचा आहे, म्हणजे परतायचा आहे. मैत्रिणींनो, कांदा कच्चा राहिल्यावरती रेसिपी चांगली होत नाही. थोडे छान खमंग परतून घेतला का रेसिपीला छानच रंगत येते. आता आपण परतून घ्यायचं आहे तेलावरती कांदा. 10 मिनिटाच्या आत ही रेसिपी होणारी आहे, जास्त वेळ लागत नाही. फक्त कांदा परतायला थोडासा वेळ लागतो. हे पहा, लाल झालेला आहे कांदा आपला. असा लाल करून घ्यायचा व्यवस्थित, खमंग असा. आता लाल झालेल्या कांद्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पहा, कढीपत्ता घालून घेऊ, फ्रेश एकदम. जास्त कढीपत्ता घातला तरी चालेल आणि तोही कांद्याबरोबर परतून घ्यायचा आहे. आता कांद्यावरती परतून झाल्यानंतर मी 1 टॅमॅटो घेतलेला आहे कापून बारीक, तो सुद्धा त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे. कांदा आणि टॅमॅटो छान असं मऊसूत झालं पाहिजे, एकजीव परतून. त्यानंतरच आपली पुढची प्रोसिजर करायची आहे. त्याकरता मी झाकण ठेवून घेणार आहे, म्हणजे वाफेवरती पटकन शिजला जातो कांदा आणि टॅमॅटो. आता झालेला आहे पहा, छान असं थोडंसं तेलही सुटलेलं आहे कांद्या आणि टमॅटोला. आता वरून आपण काय घालायचं आहे ते पहा. हे आहे अद्रक लसूणचा ठेचा. मिक्सरमध्ये केला तरी चालेल किंवा असं ठेचून घातला तरीही चालेल. तो सुद्धा आपल्या कांद्या टॅमॅटोमध्ये छान परतून घ्यायचा आहे व्यवस्थित. कच्चापणा दूर होतो लसणाचा आणि आल्याचा. आता आपण मसाले घालून घेऊ थोडे. घरगुतीच मसाले आहेत, जास्त काही दुसरं काही घालायचं नाही आपल्याला. हे पहा, झालेलं आहे. आता मसाले कोणते कोणते घालायचे ते सांगणार आहे तुम्हाला.
आपला हा घरगुती मसाला आहे, आपण जो करून ठेवतो वर्षभरासाठी. कांदा लसूण मसाला जरूर घाला मैत्रिणींनो, आणि हळद घाला. बस एवढे मसाले अगदी पुरेसे आहेत. दुसरं काहीही घालायची गरज नाही मैत्रिणींनो, तरीसुद्धा चटकदार ही रेसिपी तयार होते. आता मसालेसुद्धा आपण छान घोळून घ्यायचं आहे कांदा टॅमॅटोमध्ये. थोडंसं आपण जे ठेवलं होतं किस भिजायला, त्यातलं पाणी काढून आपण ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि टॅमॅटो आणि मसाले त्यामध्ये परतून घ्यायचं आहे कांदा टॅमॅटोमध्ये व्यवस्थित. याला शिजायला अजिबात वेळ लागत नाही, कारण उकडलेल्या बटाट्याचा किस आहे आणि तो वाळवून ठेवलेला. फक्त आपल्याला पाण्यात भिजवायचं आहे जोपर्यंत कांदा टॅमॅटो आपण परतून होत नाही तोपर्यंतच. आणि पाणी काढून घ्यायचं आणि घालून घ्यायचं त्याच्यामध्ये. पाण्यासकट घालायचा नाही, नाहीतर आपली रेसिपी पातळ पचपचीत होईल. हे पहा, छान कोरडा झालेला आहे. ह्याला म्हणतात किस कांदा. आता वरून मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित. आपण एक वाफ दिल्यामुळे आपला बटाट्याचा किस शिजला आहे छान असा, त्यामध्ये घोळला गेलेला आहे मसाल्यांमध्ये. आता परत एकदा परतून मीठ घातल्यानंतर व्यवस्थित, म्हणजे मीठही सगळ्यांना लागेल भाजीला आपल्या. परत एकदा आपण थोडंसं झाकण ठेवू आणि ही भाजी आता रेडी होणार आहे. पहा किती भारी दिसते आणि खायलाही तेवढीच चटकदार लागते मैत्रिणींनो. 10 मिनटाच्या आत ही भाजी तुम्ही टिफिनसाठी सुद्धा करू शकता. घाई गडबडीमध्ये तुम्हाला जर पटकनी भाजी बनवायची असली तर ही भाजी अगदी सोपी आणि पटकन होणारी आहे. भरपूर कोथिंबीर घालायची आणि तुमच्याकडे भाजलेले शेंगदाणे नसले तर भाजून त्याचं थोडंसा कूट करा. कूट करायचं म्हणजे अगदी बारीक नाही करायचं, थोडं मोठे मोठेच ठेवायचे, म्हणजे दाताखाली आल्यानंतर अगदी अप्रतिम चव लागते त्याची शेंगदाण्याची. झालेलं आहे, नक्की करून पहा. आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी खरंच रंजना किचनच्या रेसिपी आवडत असल्या तर नक्की पाहत जा. आम्ही कमेंटमधून तुम्ही कुठून पाहता हे सुद्धा कळवत जा. बाय मैत्रिणो, भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान किस कांद्याचा स्वाद घ्या आणि तुम्हाला आवडलं तर एक कमेंट जरूर कळवा. झालेला आहे, वाढूनही घेतलेला आहे. भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा, पावासोबत सुद्धा ही रेसिपी अप्रतिम लागते मैत्रिणींनो. तुम्हाला भाकरी करायची सुद्धा गरज लागणार नाही. बाय बाय, भेटूया पुढच्या रेसिपीत.